नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपल्याकडे आठवड्यातून उपवास चालूच असतात. 2-3 वार फक्त आपले असेच जातात, नाही तर 2-3 वार आठवड्यातून आपले उपवास चालूच असतात. तर काही उपवासांना वरी आपली चालते. तर ज्या उपवासाला वरी तुम्ही खात असाल त्यांच्यासाठी आजचा पदार्थ जो आहे तो अतिशय सोपा आहे आणि तुम्ही खूप आवडीने खाऊ शकता. तर आजची माझी रेसिपी होणार आहे वरीचे. मी इथे दाखवणार आहे वडे. तर जसे वडे आपण डाळीचे करतो मेदू वडे, सेम आपला हा वडा तसाच होतो आणि त्यावरची चटणी दाखवणार आहे. चला तर मग उपवासाचा आपला स्पेशल पदार्थ वरी जे खात असतील, ज्या उपवासाला खात असतील त्यांच्यासाठी हा एक वेगळा पदार्थ, कारण वरीचा आपण बरेचसे वेगळे वेगळे पदार्थ करून खात असतो. तर आजचा हा जो वडा आहे तर उपवासाचा, तर नक्की करून बघा. शेवटपर्यंत रेसिपी बघा. साधी सोपी रेसिपी आहे पण तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला वरीचे वडे बनवायचे आहे. सर्वात अगोदर तर आपण वरी घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला करायचे आहेत तर तुम्ही हे करू शकता, कारण आपल्याला ह्याचं मिक्सरमध्ये पीठ करायचं आहे. तुम्ही हे दळून सुद्धा आणू शकता जास्त प्रमाणामध्ये, कारण हे पीठ खराब होत नाही. माझ्याकडे गिरणी आहे, मी दळून ठेवत असते, पण हे सगळ्यांच्याकडे अवेलेबल नसतं की थोड्या प्रमाणात जर बनवायचे आहे तर मग हे गिरणीतून कसे दळायचे. तर हे मिक्सरमध्ये छान आपल्याला ह्याचं पीठ तयार करता येतं. हे जास्त कमी प्रमाणामध्ये तुम्ही वरी घेऊ शकता. तर आपल्याला आता हे पीठ तयार करायचं आहे वरीचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण वरी घालायची आहे. बारीक पीठ आपल्याला याचं तयार करायचंय. पीठ आपल्याला बारीक म्हणजे कसं ते मी इथे दाखवणार आहे. अगदीच खूप बारीक नाही मैद्यासारखं, कसं ते मी इथे तळल्यानंतर दाखवते. हे पीठ आपल्याला असे केल्यानंतर थोडंसं असं चरभरीत लागलं पाहिजे. एकदम मैद्यासारखं पीठ आपल्याला करायचं नाही, असं थोडंसं चरचरीत लागलं पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला हे वरईचं पीठ करायचं आहे. वरई भाजलेली नाहीये, काही ठिकाणी याला भगर सुद्धा म्हणतात, काही ठिकाणी वरई म्हणतात. तर ह्या पद्धतीने इथे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथे आपण घेतलेले आहे ते बघा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तर या वड्यांमध्ये मी 5 ते 7 मिरच्या घालणार आहे. एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी हे कच्ची मिरची आहे, भाजलेली नाही, त्यामध्ये टाकलेली आहे आणि ही जाडसर मला फिरून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी करायची नाही, तुम्ही कुटून घेतली तरी सुद्धा चालेल. अर्धी वाटी घेतलेली आहे मी भाजलेले शेंगदाणे, हे पण आपल्याला जाडसरच फिरवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपल्याला मिरची आणि भाजलेले शेंगदाणे आपण फिरवून घेतलेले आहे, जाडसर आहे. गॅसवरती आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे. पॅन ठेवा, कढई, पातेलं, तुम्हाला जे योग्य वाटेल ते ठेवा. ज्या वाटीने आपण इथे वरई घेतलेली होती त्याच्यापेक्षा एवढं असं पाणी मी कमी घेतलेलं आहे. वरई आपली इथपर्यंत होती आणि पाणी एवढं कमी आहे. तर थोडंसं तुम्ही ज्या भांड्याने वरई मोजून घ्याल त्यापेक्षा कमी पाणी थोडंसं इथे घ्या. अर्ध्यापेक्षा कमी पाणी मी इथे घेतलेलं आहे. वरई माझी संपूर्ण बाउल भरलेला नव्हता, एवढा होता आणि पाणी मी एवढं घेतलेलं आहे. तर जेवढं भांडं आपलं असेल त्याच्यात एवढं रिकामं करून आणि थोडंसं पाणी आपलं कमी करायचं आहे. जास्त झालं तर आपल्याकडे पीठ नसणार आहे, कारण हे उपवासाचं पीठ आहे. मग परत आपल्याला वरी दळून घ्यावी लागेल, म्हणून आपलं पाणी थोडंसं कमी घ्यायचं. अगदीच पाणी कमी पडलं थोडंसं तरी सुद्धा चालेल. पुढे मी काय करायचं ते दाखवणार आहे, पण जास्त घेऊ नका. या पाण्यामध्ये आपण जे वाटून घेतलेले शेंगदाणे, मिरची आहे ती घालायची आहे. थोडंसं पाणी असल्यामुळे लगेच पाण्याला आपली उकळी आलेली आहे. मिरची अशी जाडी सगळीकडे आहे, जाडसरच आपल्याला कूट मिरची हे सगळं करत ठेवायचं आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. उपवासाचं मीठ आहे, सेंधव मीठ आहे. मी रोजच्या जेवणाला सुद्धा तेच मीठ वापरते. चवीप्रमाणे बरोबर आपल्याला इथे मीठ घालायचंय. पाण्याचा अंदाज घेऊन जास्त कमी प्रमाणात आपले जेवढे असतील आपले वडे करायचे त्याप्रमाणे आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे. ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. हे पॅन मध्ये असल्यामुळे सगळीकडे पसरले. तुमचं पातेलं किंवा कढई असेल तरी सुद्धा तुम्ही काहीही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पाण्याला उकळी आलेली आहे. आपल्याला हे संपूर्ण पीठ या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला सगळ्या बाजूने ते पीठ मिक्स करायचंय. गॅस कमी करायचा आहे. संपूर्ण
सर्व बाजूने आपल्या पिठालाही गरम पाणी सगळीकडे मिक्स करायचं आहे. असं ह्या कालथा याचा घेतलेला आहे. स्पॅच्युलाने व्यवस्थित मिक्स करता येत नाही. ज्याने असं मजबूत लाकडी असेल त्याच्याने हे बघा खालच्या साईडने असं थोडंसं जे पीठ वाटतं तर ते असं मिक्स करायचंय. तुमच्याकडनं जर असं वाटलं की खूपच पाणी कमी पडलेलं आहे आणि भरभरीत हे सगळं पीठ झालेलं आहे तर साईडला थोडंसं पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि ते पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. असं चुकून झालंच तर हे सर्व मी आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. एक मिनिटासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं. 1 मिनिट झालेला आहे. मस्त वाफ ह्या पिठाला आपली बसली. गॅस बंद करू. हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचंय. असंच गरम गरम आपल्याला हे पीठ काढायचं आहे. गरम गरम आपण हाताने करू शकत नाही तर वाटीच्या साह्याने हे पीठ असं सगळ्या बाजूने छान मळून घ्यायचं. वाटीच्या साह्याने मिक्स केल्यानंतर आपल्याला आता हे हाताने सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जोपर्यंत आपल्याला हाताने जमत नाही तोपर्यंत वाटीच्या साह्यानेच आपल्याला ते मिक्स करायचं आहे. आपल्याला आता हे साधंच पाणी घ्यायचं आहे. थोडंसं घेतलंय मी वाटी हातामध्ये. जास्त आपल्याला पाण्याचा वापर इथे करायचा नाहीये. हा एकदम छान गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तुमची भगर किती जुनी नवीन आहे त्यावर पण तुमचं पाणी डिपेंड असतं. जेव्हा आपण हे वरईचं पीठ पाण्यामध्ये टाकून घोटलेलं आहे, मिक्स केलेलं आहे, तर तेव्हा जर तुम्हाला असं वाटलं की खूपच ते कमी झाले तर मी सांगितल्याप्रमाणे बाजूला पाणी गरम करून आणि जरूर ते पाणी त्याच्यामध्ये घाला. कारण वरईचं पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. जुने नवं धान्य असेल तर थोडंसं पाणी कमी जास्त लागू शकतं. जेवढं आपण व्यवस्थित मळू तेवढे आपले वडे खूप छान येतात. ही छोटी अर्धी वाटी मी ते पाणी घेतलेलं ते संपूर्ण पाणी मी इथे वापरलेलं आहे. थोडंसं पाण्यामध्ये बोट बुडवायचं. या पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण वडे तयार करून घ्यायचे आहेत. 5 मिनिटं आपण हे पीठ बाजूला ठेवणार आहे. वड्याचं पीठ आपण बाजूला ठेवलेलं आहे भिजून. चटणी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे वड्याबरोबर खाण्यासाठी. 4 ते 5 मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे जसं तुमचं प्रमाण असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरची घेऊ शकता. मी असेच हातावरती दाखवते. अर्धी वाटी शेंगदाणे आहेत. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये शेंगदाण्याची चटणी करायची असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता. हे आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचंय. मिक्सर मध्ये फिरवून घेतलं. चवीपुरतं आपल्याला घालायचंय मीठ आणि थोडंसं घालायचं आहे पाणी. परत आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं. चटणी आपण वाटून झालेली आहे. या पद्धतीने आपली कन्सिस्टन्सी या चटणीची पाहिजे. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, मिरची भाजायची नाही. इथे आपली चटणी तयार झालेली आहे. तेल गरम करत ठेवू कढईमध्ये. मीडियम गॅसवरती तेल आपण गरम करत ठेवलेलं आहे. पीठ आपलं इथे छान झालेले. 5 मिनिटाच्या ऐवजी आपले 10 मिनिटं जरी हे पीठ राहिलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. अजून हे पीठ छान आपल्या इथे मुरतं. किंवा आपल्याला घाई असेल तर 5 मिनिटं ठेवून आपण हे वडे करायला घेऊ शकतो. जेवढे तुम्ही हे वडे करताना मळून घ्याल तेवढे हे वडे तुमचे खूप छान येतात.
मोठे छोटे तुम्ही कुठल्याही आकाराचे हे वडे तयार करून घेऊ शकता। मी खालीच ताटामध्ये गोल केलेला आहे आणि इथेच थोडस पाण्याचं मी बोट घेतलेलं आहे आणि या पद्धतीने वडे आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहे। एकदम जाड पण नाही, एकदम मोठे पण नाही, तुम्हाला आवडतील त्या याचे आकाराचे तुम्ही इथे करून घेऊ शकता। तर असे वडे मी बाजूला करून ठेवते। वडे तेल आपलं गरम झालेलं आहे। पटकन आपल्या तेलामध्ये टाकलेला तुकडा तो वरती आलेला आहे। एकदम खूप जास्ती पण वडे आपल्याला तळायचे नाहीयेत। जर तुमची कढई मोठी रुंदी असेल तर तुम्ही जास्त वडे टाका किंवा फक्त 2-2 वडे तळून घ्या। कढई माझी छोटी आहे त्यामुळे मी फार जास्त गर्दी करणार नाहीये। इथे जागा आहे तरी सुद्धा 2च वडे मी इथे तळायला ठेवलेले आहेत। याच पद्धतीने वडे तळायचे आहेत। गॅस कमी एकदम करायचा नाही आणि गॅस फुल एकदम पण घ्यायचा नाही, ठेवायचा नाहीये, कारण आपले वडे आजपर्यंत छान व्यवस्थित तयार व्हायला पाहिजे। म्हणून मीडियम गॅसवरती व्यवस्थित तेल तापवून आणि आपल्याला वडे तळून घ्यायचे। जसे तुम्हाला जमतील तसे वडे तुम्ही थोडेसे गोल, जाड किंवा पातळ असे थोडेसे, याच्यापेक्षा पण असे तुम्ही थोडेसे प्रेस करू शकता। आवडतील त्या पद्धतीने तुम्ही वडे इथे बनवून घेऊ शकता। छान कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे व्यवस्थित परतून घ्यायचे। एकदम खुसखुशीत आपले वडे तयार होत आहेत। छोट्या मोठ्या साईजचे तुम्ही कसेही वडे तयार करून घेऊ शकता। मी छोटी साईज पण इथे केलेली आहे। वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम छान जाळीदार हे वडे तयार झालेले आहेत। पीठ थोडंसं तुम्हाला रखरखीत वाटत असेल तर थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित परत पीठ मळून घ्या। हातावरच्या हातावर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वडे थापून घेऊ शकता। हे बघा, एकदम पटकन वडा आपला तळला जातो। वडे तळल्यानंतर आपोआप असे वर येतात। फक्त वडे तळताना घाई करायची नाहीये। पूर्ण वडे माझे इथे तयार करून झालेले आहेत। संपूर्ण वडे इथे आपले तयार झालेले आहेत। पाव किलो वजनाने वरी आपली होती, तर पाव किलो वरीचे 26 वडे इथे तयार झालेले आहेत। आणि ही चटणी एकदा ही रेसिपी करून बघा। ही उपवासाच्या वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रोजच्या व्हिडिओचे रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।